हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या पाठातील मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. मार्जिन क्वेश्चन्समध्ये पहिला क्वेश्चन आहे, वॉज डिझरायली ट्राईंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन. डिझरायली वैज्ञानिक कारण देण्याचा प्रयत्न करत होते का? No, Disraeli was not trying to give any scientific reason. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, was he only trying to give a message in a light-hearted but effective way? Answer, yes. He was only trying to give a message in a light-hearted but effective way. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे, draw comic diagrams to represent the content of the first two paragraphs. पहिल्या दोन पॅराग्राफमध्ये जे कंटेंट आहेत, जे घटक आहेत, त्या घटकांना रिप्रेझेंट करणारं, त्यांचं प्रतिनिधित्व करणारं कॉमिक विनोदी अशा पद्धतीचे डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे, गेस द मीनिंग ऑफ. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ ओळखा. पहिला शब्द आहे वॉज टेकन ॲबॅक आणि त्याचं मीनिंग आहे टू सरप्राईज ऑर शॉक समवन सो मच दॅट दे डू नॉट नो हाऊ टू बिहेव फॉर अ शॉर्ट टाईम. नंतरचा शब्द आहे स्टॅमर्ड, मीन्स टू स्पीक विथ डिफिकल्टी रिपीटिंग साऊंड्स अँड पॉजिंग बिफोर सेईंग थिंग्स करेक्टली. नंतर आहे एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे व्हेरी टायर्ड. पुढील ॲक्टिव्हिटी आहे थिंक अबाउट इट. खाली दिलेल्या गोष्टींबद्दल विचार करा. पहिले, डू यू रिमेंबर समवन स्पीकिंग टू यू अँग्रीली विदाऊट थिंकिंग. तुम्हाला असा एखादा व्यक्ती आठवतो का जो काहीही विचार न करता तुमच्यावर रागावलेला होता? Yes, I remember. Once my friend was speaking to me angrily without thinking. नंतरचं क्वेश्चन, what did you do on that occasion? तुम्ही या प्रसंगी काय केले? Did you also speak angrily? तुम्ही सुद्धा रागानं बोलले का? When my friend spoke with me angrily, at that time I keep myself calm, quiet. I do not speak with him angrily. I kept patience and explained the things clearly. Discuss what you can do to control your anger. In order to control our anger, we should not reply anybody quickly. We have to keep ourselves calm and quiet. If you are unable to control the anger, just count 1 to 10 numbers. If you cannot tackle the person or cannot control your anger, then you have to leave the place immediately. Sometimes ignoring the person is the best way to control your anger. Try to forgive the people. That will be helpful to control your anger. Now move on to English workshop. First activity, the same word can be used as noun in some sentences and as a verb in others. एकच शब्द एखाद्या वाक्यामध्ये नाउन म्हणजे नाम म्हणून वापरला जातो आणि तोच शब्द दुसऱ्या एखाद्या वाक्यामध्ये वर्ब म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, पहिलं उदाहरण बघा, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. आता या ठिकाणी रिमार्क्स हा शब्द नाऊन म्हणून वापरण्यात आलेला आहे. दुसरं वाक्य बघा, अ वाईज मॅन वन्स रिमार्क्ड. या सेंटेन्समध्ये रिमार्क्ड हा शब्द वर्ब म्हणून वापरलेला आहे. मेक 2 sentences of your own with each of the words given below.
using the same word as a noun in one and as a verb in another. खाली काही शब्द दिलेले आहेत, तर हे शब्द हे एका वाक्यामध्ये नाऊन आणि दुसऱ्या वाक्यामध्ये वर्ब म्हणून सारखाच शब्द तुम्हाला वापरायचा आहे. असे 2-2 वाक्य आपल्याला लिहायचे आहेत. पहिला शब्द दिलेला आहे चेंज आणि पहिलं सेंटेन्स ॲज अ नाऊन म्हणून अनिता एक्सपेक्टेड अ बिग चेंज इन हर लाईफ आणि हा शब्द वर्ब म्हणून आपण दुसऱ्या वाक्यात वापरू. हिज स्पीच चेंज्ड हर लाईफ. दुसरा शब्द आहे शो ॲज अ नाऊन आय लव्ह द TV शो आणि ॲज अ वर्ब डोंट शो मी बॅड पिक्चर्स. नंतरचा शब्द आहे थ्रो ॲज अ नाऊन ही फेल टू कॅच द थ्रो आणि ॲज अ वर्ब दे थ्रो स्टोन्स रेग्युलरली. नंतरचा शब्द आहे रिटर्न ॲज अ नाऊन आय एम हॅपी ऑन हिज रिटर्न अँड ॲज अ वर्ब ही विल रिटर्न टुमॉरो. नंतरचा शब्द आहे बेनिफिट ॲज अ नाऊन इन्व्हेस्ट मनी अँड एन्जॉय द बेनिफिट्स अँड ॲज अ वर्ब इट विल बी बेनिफिटेड फॉर एव्हरीबडी. सेकंड ॲक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग. A. Our ears are like funnels because there is no door with which you can close them. B. The 2 rows of teeth are like a fence because every word you speak must pass through this wall of teeth. C. The 2 lips are like a fence because before a word can be spoken, it has to pierce through these 2 walls. Harsh words are like scattered bits of paper carried away by the wind because it is very difficult to take them back. Third activity, write a brief summary of the story of the young man and his spiritual teacher, making the young man the narrator. यंग मॅन म्हणजे तरुण व्यक्तीला नरेटर बनून निवेदक बनून तुम्हाला काय करायचं आहे. यंग मॅन आणि त्यांचे स्पिरिच्युअल टीचर यांच्या कथेची समरी लिहायची आहे. यू मे बिगिन ॲज गिवन बिलो. तुम्ही खालील प्रकारे सुरुवात करू शकता आणि ही सुरुवात अशा पद्धतीने झाली पाहिजे. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर फॉर ॲडवाईस बिकॉज आय हॅड आणि तिथून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर फॉर ॲडवाईस बिकॉज आय हॅड हर्ट अँड इन्सल्टेड माय डिअर फ्रेंड विथ अनकाइंड अँड हार्श वर्ड्स. वेन आय आस्क्ड हिम फॉर द सोल्युशन ही गेव मी अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड पेन अँड instructed me to write down on that paper all the harsh things I had told my friend. I obeyed. He then asked me to tear it into as many bits as I could and throw the bits out of the window. The tiny bits scattered far and wide in no time. But to my surprise, he then asked me to collect as many bits as possible. I ran to collect, but in vain. I couldn't get hold of even in a single bit of paper. I returned all exhausted. He then revealed to me that spoken words are like those bits of paper, easy to scatter but difficult to take back. I learned that I should think before I speak. Fourth activity, translate the following sentences into your mother tongue. खाली दिलेले वाक्य तुमच्या मातृभाषेमध्ये भाषांतरित करा. A. The first question we must ask ourselves before we speak is it true? आपण बोलण्यापूर्वी पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि तो म्हणजे
हे खरे आहे का? बी, द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट? दुसरा प्रश्न आपण विचारायला पाहिजे तो म्हणजे हे आनंददायक आहे का? सी, द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटस इज इट युजफुल? सॉक्रेटसच्या मते तिसरा प्रश्न आहे हे उपयुक्त आहे का? यानंतर आपण पाहू लँग्वेज स्टडी. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेलं वाक्य वाचा. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. द सेंटेन्स हॅज टू पेअर्स ऑफ अपोजिट्स. या वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्दांच्या 2 जोड्या आहेत. त्या कोणकोणत्या? तर पहिली जोडी आहे स्पोकन अँड अनस्पोकन आणि दुसरी जोडी आहे मास्टर अँड स्लेव्ह. द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज मेक द सेंटेन्स मोर इफेक्टिव्ह. अशा ज्या परस्पर विरोधी कल्पना आहेत त्यामुळे वाक्य जास्त परिणामकारक बनत असते. पुटिंग टुगेदर अपोजिट ऑर कॉन्ट्रास्टिंग आयडियाज इन वन सेंटेन्स इज अ लिटररी डिव्हाइस. इट इज कॉल्ड अँटिथिसिस. की एखाद्या वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी कल्पना एकत्र मांडणे या भाषेच्या अलंकाराला अँटिथेसिस असं म्हणतात. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ अँटिथेसिस. अँटिथेसिसचे काही उदाहरणं दिले आहेत ते आपण वाचू आणि ते आहेत गिव्ह एव्हरी मॅन दाय इयर बट फ्यू दाय व्हॉइस. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. पेशन्स इज बिटर but it has a sweet fruit. Sixth activity, find some examples of antithesis from your mother tongue and translate them into English. की तुमच्या मातृभाषेतून काही अँटिथेसिसचे उदाहरणं शोधायचे आहेत आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. तर आपण डायरेक्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे उत्तरं लिहू. फर्स्ट, होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. Keep your mouth closed and your eyes open. It was the best of times. It was the worst of times. It was the age of wisdom. It was the age of foolishness. Better to reign in hell than to serve in heaven. Keep your friends close. Keep your enemies closer. To err is human. To forgive is divine. Money is the root of all evil. Poverty is the fruit of all goodness. Seventh activity, we have seen that clauses are parts of a sentence. आपण पाहिलं की clauses हे त्या वाक्याचा भाग असतात. And they are classified as main and subordinate or dependent clauses. आणि त्याचे कोणते भाग पडतात? एक तर मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज. Dependent clauses can be further classified as the following according to the work they do in a sentence. आता जे काही डिपेंडंट क्लॉज असतात जे मेन क्लॉजवर अवलंबून असतात अशा डिपेंडंट क्लॉजचे काही प्रकार पडतात. कशानुसार पडतात? तर त्या वाक्यामध्ये ते काय काम करतात याच्यावरून त्याचे प्रकार पडत असतात. आता खालील ट्री डायग्रामवरून तुम्हाला कळेल. क्लॉजचे 2 प्रकार कोणते? मेन क्लॉज आणि दुसरा डिपेंडंट किंवा त्यालाच आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. डिपेंडंट आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे कोणते प्रकार पडतात? तर पहिला आहे नाऊन क्लॉज, त्यानंतर आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि त्यानंतर आहे ॲडवर्ब क्लॉज. हाऊ डू वी डिसाईड वेदर अ क्लॉज इज अ नाऊन क्लॉज, ॲन ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर ॲन ॲडवर्ब क्लॉज? मग आता आपण हे कसं ठरवणार की दिलेला क्लॉज हा नाऊन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडवर्ब क्लॉज आहे? देर इज अ सिम्पल रूल. एक साधा सोपा नियम आहे त्यासाठी. वी कॅन रिप्लेस ॲन ॲडवर्ब क्लॉज विथ ॲन ॲडवर्ब. आपण ॲडवर्बच्या जागी ॲडवर्ब क्लॉज
टाकू शकतो. ॲन ॲडजेक्टिव्ह क्लॉज विथ ॲन ॲडजेक्टिव्हच्या जागी ॲडजेक्टिव्ह क्लॉज रिप्लेस करू शकतो. अँड नाऊन क्लॉज विथ अ नाऊन आणि नाऊनच्या जागी नाऊन क्लॉज रिप्लेस करू शकतो. लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल. खाली दिलेल्या उदाहरणांकडे बघा. बट आय डोंट नो द आन्सर. या ठिकाणी आन्सर हे नाऊन आहे. त्याच्या खालचं वाक्य पहा. बट आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट. या ठिकाणी आपण आन्सरच्या जागी व्हॉट दे वॉन्ट टाकलं तर तो आहे नाऊन क्लॉज. म्हणजे नाऊनच्या जागी आपल्याला काय टाकता येते? नाऊन क्लॉज. नाऊनच्या ठिकाणी नाऊन क्लॉज रिप्लेस करता येतो. ही टोल्ड अस अ फनी स्टोरी. यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर आहे ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज फनी. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. त्यानंतर दे वेंट अवे ॲडवर्ब. दे वेंट वेन यू वेअर टॉकिंग टू युअर फ्रेंड ॲडवर्ब क्लॉज. नाव कंप्लीट द फॉलोइंग ऑन युअर ओन. खाली दिलेले वाक्य तुम्हाला स्वतः पूर्ण करायचे आहेत. बट आय डोंट नो व्हॉट टू डू. ही टोल्ड अस अ स्टोरी विच इज इंटरेस्टिंग. दे वेंट वेन यू वेअर बिझी. 8वी ॲक्टिव्हिटी थिंक बिफोर यू यूज. तुम्ही वापरण्याच्या अगोदर विचार करा. नेम सम रेडी टू ईट अँड रेडी टू कुक फूड आयटम्स अवेलेबल इन द मार्केट. मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या रेडी टू ईट आणि रेडी टू कुक अशा काही पदार्थांची नावं आपल्याला सांगायची आहे. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स. खाली दिलेल्या गोष्टी आपल्याला ग्रुपमध्ये डिस्कस करायचे आहेत. सम ऑफ दी रेडी टू ईट प्रोडक्ट्स अवेलेबल इन मार्केट दॅट आर दाल अँड करीज, इन्स्टंट पोहा, इन्स्टंट उपमा, इन्स्टंट इडली मिक्स, रेडी मसालाज अँड करी पावडर, इंडियन स्नॅक्स, नूडल्स. नाऊ वी हॅव टू डिस्कस द फॉलोइंग थिंग्स इन ग्रुप्स. A. Discuss whether it is necessary to use such items and why they are sold. चर्चा करा की अशा पद्धतीच्या गोष्टींचा वापर करणं अत्यावश्यक आहे का आणि ते का विकल्या जातात. आन्सर. समटाइम्स इट इज नेसेसरी टू यूज सच आयटम्स ॲज इट कॅन रिड्यूस फूड वेस्ट टू अ ग्रेट एक्सटेंट and are valuable for the money you spend on them. Many cooking ingredients can only be bought in great quantities and may go to waste, especially if you are cooking for a single person. And sometimes it is not necessary to use such items because these ready to cook or ready to eat products may sometimes hazardous or dangerous for our health also. B. Discuss the possible adverse effects of such food items. The excess sugar and added flavors and colors drastically alter the fat content in ready-to-eat food. Saturated fats are present in high amounts, making such food extremely unhealthy and unsafe to consume. It increases the chances of obesity and heart-related conditions. या ठिकाणी आपला हा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये शक्य तेवढ्या प्रमाणात शेअर करा. काय अडचण असेल, काय सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.